देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, संध्याकाळी मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण। मुंबई पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट, लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा मिसिंग लिंकवरून एकाच कारमध्ये प्रवास। मुंबई पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुक मध्ये नोंद, जगातला सगळ्यात रुंद बोगदा म्हणून विश्वविक्रम। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात। तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे, शेजारी 2 तास बसून। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। मुंबईला पुण्याच्या दिशेने जाताना वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या सुप्रिया सुळे। निवडणूक संपताच महागाईत वाढ, व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये तब्बल 993 रुपयांची वाढ। हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांना फटका, तर सर्वसामान्यांचं बाहेरचं खाणं महागणार। राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत जनगणना 2027 मोहिमेचा शुभारंभ। दोघांकडून डिजिटल स्वगणना करत मोहिमेला सुरुवात। मुंबईत सुमारे 25,000 कर्मचारी प्रगणक म्हणून कार्यरत। तर मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंसा मान्य नसल्याचं म्हणत टीका केलेली आहे। पाहूया। पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं। 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणार आहेत? मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो। परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही? भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे। मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे। आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील। जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू। पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही। तर मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मनसेनं परप्रांतीयांच्या मुजोरीचा मुद्दा उपस्थित केला। काही परप्रांतीय असे आहेत की ते थेट आव्हान देतात, आम्ही मराठी बोलणार नाही, तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा। मग ही जी मुजोरी आहे, ह्या मुजोरीविषयी फडणवीस साहेबांचं नेमकं म्हणणं काय आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जर ॲक्शनला रिॲक्शन गेली की तुम्ही तुमची भूमिका जशी मांडता तशी ह्या समोरच्यांच्या मुजोरीच्या बाबतीत देखील फडणवीस साहेबांनी आपली भूमिका मांडणं आवश्यक आहे। तर दुसरीकडे मराठी सक्तीबाबत मुदत वाढीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधला होता आणि यावर सरनाईकांनी राज ठाकरेंवरच वारंवार भूमिका बदलत असल्याचा पलटवार केला। पाहूया। आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न, आज तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिम्मत कशी होते मला जरा सांगा? नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका। हिम्मत नाही तुमची? लायसन्सच रद्द करा। राज ठाकरेंची भूमिका दिवसेंदिवस बदलत असते। परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी
राजसाहेब ठाकरे यांच्याच मनसैनिकांनी हिंदी भाषिकांना शिकवण्यासाठी क्लासेस चालू केले. त्यांनीच क्लासेस चालू केले आणि ते असं म्हणतात त्यांना हिंदी कशाला मराठी कशाला शिकवायचं. तुम्ही एक भूमिका स्पष्ट करा ना मराठीविषयी. तुम्ही एकदा म्हणता की त्यांना ही मराठी शिकवायला पाहिजे आणि एकदा म्हणतात कशाला त्यांना मराठी शिकवायचं, त्यांना येणंच बंद करायला पाहिजे. असं होत नाही ना. आपली भूमिका राजसाहेब ठाकरेंनी एकदा स्पष्ट केली पाहिजे जेणेकरून मराठी अजूनही आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण जगामध्ये घेऊन जाऊ. दरम्यान सरकारनं भूमिका बदलली नाही तर फक्त मुदतवाढ दिल्याची टीका मंत्री विखे पाटील यांनी राज ठाकरेंनी जे काही भाष्य केलेलं होतं त्यावरून हा पलटवार केला आहे. ज्यांना महाराष्ट्रात नोकरी करायची त्यांनी मराठी बोललंच पाहिजे. सरकारने भूमिका बदललेली नाहीये, फक्त थोडा कालावधी पाहिजे तो दिलेला आहे. मला त्यांना खरं विचारायचं आहे, राज ठाकरेंना सुद्धा. आता ते इतक्या वर्ष त्यासाठी प्रयत्न करतायत. आता मराठी मुलांना किती ठिकाणी त्यांनी रोजगार निर्माण करून दिला. त्यांनी रिक्षा 500 रिक्षा घेऊन दिल्यात. मराठी मुलांना त्या ठिकाणी व्यवसायाला संधी दिली. असं आहे का? मराठीचा मुद्दा किती भावनिक वेळा तुम्ही भावनिक प्रश्नावर किती वेळा चर्चा करणार. आणखी का मोठी बातमी आहे. बारामतीमध्ये 2029ला पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होईल अशी चर्चा आहे. अशातच युगेंद्र पवारांनी मोठं विधान केलंय. भविष्यात पवार विरुद्ध पवार लढाई होणार नाही असं युगेंद्र पवार म्हणाले. तर बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनी विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास युगेंद्र पवारांनी व्यक्त केलाय. की 2029ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण हा जिरायती भागाचा दौरा करता, काय सांगाल? नाही, मी पूर्वीपासून आता ह्या भागात फिरत आलोय. शरयू फाउंडेशन ह्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना हजारो विहिरी खोदून दिले. आपण ओढा खोलीकरण केलंय, तलाव खोलीकरण आपण करत आलोय. गरज पडली तेव्हा आपण इथल्या शेतकऱ्यांना टँकर सुद्धा आपण दिलेत. ही सगळी कामं आपण करत आलोय. आणि 29 असेल किंवा 34 असेल हा सगळा पुढचा विषय झाला. अजून त्याला बराच काळ जायचं आहे. 3-3.5 वर्ष अजून राहिलेले आहेत. खूप काय होऊ शकतं या 3 वर्षामध्ये. एकाच वर्षात जर एवढं सगळं काय होऊ शकतं आणि एवढे गोष्टी जर बदलू शकतात तर पुढच्या 3 वर्षांनंतर काय होणार आहे हे आज कोणीच सांगू शकत नाही. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले की 2029ची जी निवडणूक होईल यामध्ये युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढाई होईल असं त्यांनी स्टेटमेंट केलेले. या संदर्भात आपण काय सांगाल? आता ते स्टेटमेंट का केलं का नाही हा प्रश्न त्यांचा आहे. तुम्ही ते त्यांना विचारायला पाहिजे. पण लगेच त्या संध्याकाळी मी माध्यमांसमोर येऊन मी पण माझं स्टेटमेंट दिलं की ही माझी इच्छा तर नाहीये. जयनी पण तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली तेव्हा जय पण बोलला ही त्याची इच्छा नाहीये. काल सुप्रियाताई पण म्हणाले की त्यांना हे करायचं नाहीये, त्यांची इच्छा नाहीये. सुनेत्रा वहिनींची काकींची पण ती इच्छा नाहीये. मग आमची कुणाचीच इच्छा जर नसेल तर मग हे का करायचंय आपल्याला? आपण सगळेच पवार विरुद्ध पवार इलेक्शन करण्याचं टाळू, एक मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. चर्चेतून किंवा डायलॉग मधून पण काही गोष्टी निघू शकतात. काकी किती मताधिक्याने विजय होतील असं वाटतंय? देशात रेकॉर्ड करतील असं मला तरी वाटतंय. कारण दादांचं काम ह्या तालुक्यात खूप जास्त होतं. खूप मोठं काम दादांनी केलेलं आहे. आणि बारामतीकर एक दादांना श्रद्धांजली म्हणून तिथं बाहेर मतं द्यायला ते तेव्हा पडलेले. आणि 2,24,000 मतदान झालेलं आहे. साधारण 1-2 हजार मतं हे दुसऱ्यांना जाऊ शकतात. पण बाकीचे 2,20,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतं हे वहिनींना मिळतील हा विश्वास आहे. तर आपण बघतोय की हे होते युगेंद्र पवार. त्यांनी येणाऱ्या 4 तारखेला आपल्या काकी सुनेत्रा वहिनी पवार हे विक्रमी मताधिक्याने विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती.